हॅलो फ्रेंड्स, आपण पाहत आहोत अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स हा टॉपिक पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण अल्कोहोलचं पूर्ण त्याच्या इंट्रोडक्शन असेल, प्रॉपर्टीज असतील, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स असेल, प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल, त्याचं स्ट्रक्चर वगैरे सगळं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मागच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन ऑफ फिनॉल्स, त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स हा पॉईंट आपला चालू होईल. तर आज आपण पाहणार आहोत प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स फ्रॉम क्युमिन. चला तर मग पाहूयात प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स फ्रॉम क्युमिन. आज आपल्याला प्रिपरेशन कशाचं करायचं आहे? फिनॉलचं करायचं आहे. तर कशापासून करायचं आहे? क्युमिनपासून. याच्यामध्ये आपल्याला जनरल रिॲक्शन किंवा यालाच आपण काय म्हणतो, बाय एरियल ऑक्सिडेशन of cumin followed by acidic hydrolysis. चला तर मग याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय करूयात, फॉर्मेशन ऑफ क्युमिनचं फॉर्मेशन सुरुवातीला करूयात आणि त्याच्यानंतर क्युमिन पासून फिनॉलचं फॉर्मेशन करूया. चला तर मग फर्स्ट हेडिंग टाका, फॉर्मेशन ऑफ क्युमिन. तर या ठिकाणी क्युमिनचं फॉर्मेशन कशा पद्धतीने करताल तुम्ही, तर स्टार्टिंग मटेरियल म्हणून बेन्झिन घ्या. आपल्याला या ठिकाणी बेन्झिनची रिॲक्शन कशासोबत करावं लागेल, तर CH3CH डबल बॉन्ड CH2. या ठिकाणी स्टार्टिंग मटेरियल कोण घेतलंय? बेन्झिन. त्याचबरोबर बेन्झिनची रिॲक्शन कोणासोबत करायची? प्रोपीन 1 in presence of catalyst H3PO4. या ठिकाणी कॅटलिस्ट कोण आहे? H3PO4 फॉस्फरिक ऍसिड आहे. चला तर मग पाहूयात या ठिकाणी काय होतं, रिॲक्शन कशी होते. आता याच्यामध्ये सुरुवातीला काय होतं पहा, हा तुमचा कॅटलिस्ट आहे. काय आहे? कॅटलिस्ट. हा काय करणार आहे? H+ डोनेट करणार आहे. कोण आहे? ऍसिड आहे तो. काय करणार आहे? H+ डोनेट करणार. आणि आपल्याकडे या ठिकाणी प्रोपीन आहे. तर या ठिकाणी हा काय आहे? डबल बॉन्ड तुमचा न्यूक्लियोफाईलचं काम करतो. बरोबर आहे. हा पाय बॉन्ड शिफ्ट होऊन काय करतो, तर हा प्रोटॉन काय करतो? ॲक्सेप्ट करतो. मग या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं? CH3 आणि मग या ठिकाणी पाय बॉन्ड शिफ्ट झाल्यामुळे हा पाय बॉन्ड काय करतो? हा इलेक्ट्रॉन घेऊन जातो आणि त्या प्रोटॉनला अब्स्ट्रॅक्ट करतो. म्हणून आता हा प्लस चार्ज घेतलाय, म्हणजे हा प्लस चार्ज कुठे येईल? या मिडलच्या कार्बनवर येईल. म्हणजे या ठिकाणी कार्बोकॅटायन फॉर्म होईल. कार्बोकॅटायन कसं असेल? सेकंडरी कार्बोकॅटायन. कसं असेल? सेकंडरी कार्बोकॅटायन असेल. तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल मग? आता नेक्स्ट स्टेप आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये पाहूत काय होतं ते. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे काय आहे? बेन्झिन आहे. आणि तुमच्याकडे
हा कॅटलिस्ट आहे. कॅटलिस्टचा एक आता या ठिकाणी एक प्रोटॉन गेल्यामुळे H2PO4 मायनस हा वीक बेस आहे. कसा आहे? वीक बेस. हा वीक बेस काय करतो? H2PO4 मायनस हा काय करतो? या बेन्झिनवरचा एक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो. त्यानं प्रोटॉन एक्स्ट्रॅक्ट केल्यामुळं काय होतं? तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो आणि तो निगेटिव्ह चार्ज काय करतो? डायरेक्टली या ठिकाणी अटॅक करतो. कुठं? कार्बोकॅटायनवर अटॅक करतो आणि फॉर्मेशन काय होतं मग त्या ठिकाणी? झाल्याच्या नंतर डायरेक्ट फॉर्मेशन काय होतं? तर क्युमिन फॉर्म होतं. काय होतं? क्युमिनचं फॉर्मेशन होतं. CH3 हे झालं फॉर्मेशन ऑफ क्युमिन. चला तर मग आता आपण फॉर्मेशन ऑफ क्युमिन पाहिलं. व्हिडिओ पॉज करा आणि फॉर्मेशन ऑफ क्युमिनची रिॲक्शन लिहून घ्या. त्याच्यामध्येच तुम्हाला इंटरमिडिएट पण मी सांगितलेलं आहे. इंटरमिडिएट कोण आहे? कार्बोकॅटायन आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला बोर्डमध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं क्युमिनचं फॉर्मेशन किंवा JEE मध्ये विचारलं जातं. त्याच्यासाठी दोन पद्धतीने आपल्याला क्युमिनचं फॉर्मेशन करता येतं. फर्स्ट मेथड ही असेल. या ठिकाणी तुम्ही म्हणजे प्रोपीन यूज करून आणि त्याचबरोबर कॅटलिस्ट कोण घेता? H3PO4 घेऊन त्याला हीट देऊन तुम्ही क्युमिनचं फॉर्मेशन करू शकता. त्याचबरोबर CH3CH2CH2Cl इन प्रेझेन्स ऑफ AlCl3. आता या ठिकाणी 1-क्लोरोप्रोपेन यूज करून पण तुम्ही काय करू शकता? तर क्युमिनचं फॉर्मेशन करू शकता. मग कसं करू शकता? फर्स्ट या ठिकाणी काय होईल? Cl बाहेर पडेल. Cl बाहेर पडल्याच्या नंतर कार्बोकॅटाईन स्टेबिलिटीसाठी रिअरेंजमेंट होईल. कार्बोकॅटाईन या ठिकाणी स्टेबल होईल आणि तुमच्या क्युमिनचं फॉर्मेशन होईल. त्याच्यानंतर सेकंड तुम्ही रिएक्टंट कोणता वापरू शकता? या ठिकाणी CH3CHClCH3 सेकंडरी अल्किल हेलाइड पण यूज करू शकता आणि त्या ठिकाणी क्युमिनचं फॉर्मेशन करू शकता. या तीन पद्धतीनं तुम्ही काय करू शकता? क्युमिनचं फॉर्मेशन करू शकता. चला तर मग पाहूयात नेक्स्ट. आता क्युमिनचं फॉर्मेशन केलं. आता आपल्याला कशाचं? क्युमिन पासून काय करायचं? आपल्याला फिनॉलचं प्रिपरेशन करायचं. हा झाला तुमचा क्युमिन. याचं नॉमेनक्लेचर काय आहे? तर आयसोप्रोपिल चला तर मग पाहूयात. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? क्युमिन पासून फिनॉलचं प्रिपरेशन करायचं. मग हे फिनॉलचं प्रिपरेशन कशा पद्धतीने होईल? या ठिकाणी चला तर मग पाहूया. याचं नॉमेनक्लेचर काय असेल? आयसोप्रोपिल बेन्झीन. आता या आयसोप्रोपिल बेन्झीनची रिॲक्शन आपल्याला कशासोबत करायची? तर परऑक्साईड सोबत करायची. म्हणून या ठिकाणी कोण असेल तुमच्याकडे? O2 असेल इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. आता या ठिकाणी सनलाईट ज्या वेळेस आपण यूज करतो त्यावेळेस काय होतं? तर फ्री
रॅडिकल रिॲक्शन. काय होतं? फ्री रॅडिकल रिॲक्शन होते. मग ही फ्री रॅडिकल रिॲक्शन कशी होते आणि याच्यापासून फॉर्मेशन काय होतं? आता फ्री रॅडिकल रिॲक्शन म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी डबल बॉन्ड असेल, हा पाय बॉन्ड काय होतो? होमोलॅटिक क्लिवेज होतं आणि पाय बॉन्ड ब्रेक होतो. तसंच या ठिकाणी हा हायड्रोजनमध्ये पण काय होतं? क्लिवेज होतं आणि त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होतो. आणि फॉर्मेशन या ठिकाणी काय होतं? मग हा हायड्रोजन वर जातो. चला तर पाहूयात. आता या दोन ऑक्सिजनमध्ये याच्यावर एक फ्री रॅडिकल फॉर्म होतो, याच्यावर एक, आणि या कार्बनमध्ये कार्बनवर एक आणि हायड्रोजनवर. हा हायड्रोजन या ठिकाणी याच्यावर हा फ्री रॅडिकल फॉर्म होतो या कार्बनवर, आणि जे काही दोन ऑक्सिजनमध्ये आहेत यांच्यामध्ये एक बॉन्ड आणि यांच्यावर काय होतो? एक एक फ्री रॅडिकल फॉर्म होतो. आणि हे फ्री रॅडिकल मिळून काय करतात? तर यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन करतात. मग या ठिकाणी काय फॉर्मेशन झालं? क्युमिन हायड्रोपरऑक्साईड. चला तर मग नेक्स्ट स्टेप काय होते पाहूयात. याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप काय होते? तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय सांगितलेले आपल्याला? या ठिकाणी ॲसिडिफिकेशन होतं. काय होतं? ॲसिडिफिकेशन होतं. म्हणजे ॲसिडचा यूज करून या ठिकाणी फॉर्मेशन काय होणार आहे? तर आपल्याला याच्यामध्ये दोन कंपाऊंड मिळतात. फर्स्ट प्रोडक्ट मिळतो फिनॉल आणि दुसरा प्रोडक्ट मिळतो ॲसिटोन. मग याच्यामध्ये काय होतं बघा, आता ज्यावेळेस ॲसिडिफिकेशन होतं त्यावेळेस हा वॉटर मॉलिक्यूल एक याच्यामधून रिमूव्ह होतो. काय होतो? वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. आणि तुम्हाला या ठिकाणी काय मिळतो? ॲसिटोन. आणि हा OH आणि हा फिनिल एकमेकाला काय होतात? त्या ठिकाणी अटॅच होतात. हा झाला तुमचा फिनॉल प्लस CH3 C डबल बॉन्ड O CH3. हा फिनॉल आणि हा तुमचा दुसरा ॲसिटोन. ज्यावेळेस तुम्ही क्युमिनपासून फिनॉलचं प्रिपरेशन करत असता त्यावेळेस तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळतात. ते कोणते? फिनॉल आणि दुसरा असेल ॲसिटोन. हे तुम्हाला JEE मध्ये विचारलं जातं. कोणते दोन प्रोडक्ट मिळतात? तर तुम्ही काय सांगताल? एक फिनॉल असेल आणि दुसरा ॲसिटोन असेल. चला तर मग आपण याचं मेकॅनिझम पाहूयात. रिएक्शन लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण मेकॅनिझम पाहू. पॉज करून लिहून घ्या, आपल्याला मेकॅनिझम पाहायचंय. मेकॅनिझम तुमच्याकडे काय आहे? क्युमिन. हा H, हा CH3 आणि हा CH3. आता या क्युमिनची रिॲक्शन आपल्याला कोणासोबत करायची? O2 सोबत. कोणासोबत करायची? O2 सोबत, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. म्हणजेच आपल्याला माहिती, ज्यावेळेस आपण सनलाईट यूज करतो, UV लाईट यूज करतो त्यावेळेस काय होतं त्या ठिकाणी? तर फ्री रॅडिकल मेकॅनिझम होतं. फ्री रॅडिकल
मेकॅनिझम. मग आता या फ्री रॅडिकल मेकॅनिझममध्ये काय होतं, होमोलॅक्टिक क्लिवेज होतं. आता या ठिकाणी काय झालं तर फ्री रॅडिकल फॉर्म झाला याच्यावर याच्यावर. त्याचबरोबर या ठिकाणी या कार्बनवर या हायड्रोजनवर. मग फॉर्मेशन झाल्याच्या नंतर आता हा कार्बन या ठिकाणी आहे, मी वरचा हायड्रोजन या ठिकाणी घेतो आणि हा मिथिल ग्रुप वर घेतो, म्हणजे व्यवस्थित आपल्याला दाखवता येईल. आता या ठिकाणी हायड्रोजन आहे, या कार्बनवर एक फ्री रॅडिकल फॉर्म झालाय, या हायड्रोजनवर फ्री रॅडिकल फॉर्म झालाय आणि तुमच्याकडे कोण आहेत, 2 ऑक्सिजन आहेत, ते सिंगल बॉन्डने अटॅच आहेत आणि यांच्यावर पण एक एक फ्री रॅडिकल फॉर्म झालाय. आणि हे फ्री रॅडिकल मिळून काय करतात, या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन मध्ये एक बॉन्ड फॉर्म होतो आणि दुसरा कुठे होतो तर हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये. हे फॉर्मेशन झालं. तर मग बघूयात याच्यामध्ये काय होतं. आता याच्यावर काय करायचं आपल्याला, ऍसिडिफिकेशन करायचं H+. आता ऍसिडिफिकेशन करत असताना किंवा याला आपण काय म्हणतो, ऍसिडिक हायड्रोलिसिस म्हणतो. आता या ठिकाणी हा OH काय करल, हा प्रोटॉन ऍक्सेप्ट करल. मग या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं, याच्यावर प्लस चार्ज आला, हा वर CH3, या ठिकाणी CH3. मग आता तुम्हाला तर माहिती ऑक्सिजनवर प्लस चार्ज कसा असतो, अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल असल्यामुळे काय होतं तर या ठिकाणचा इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजन काय करतो, हा इलेक्ट्रॉन घेऊन जातो आणि हा प्लस चार्ज कुठे येतो, या इलेक्ट्रॉनवर येतो. कोणत्या इलेक्ट्रॉनवर येतो, सॉरी, हा प्लस चार्ज या ऑक्सिजनवर येतो. या ऑक्सिजनवर प्लस चार्ज आल्याच्या नंतर काय होतं, मग मायनस काय होतं, H2O, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला. मग आता या ऑक्सिजनवर स्टेबल आहे का प्लस चार्ज, नाहीये. तर मग या ठिकाणी काय होईल, आता रिअरेंजमेंट होईल. रिअरेंजमेंट, मग रिअरेंजमेंट कशी होईल तर फिनिल ग्रुप जो आहे तुमचा तो शिफ्ट होतो कुठे, या ऑक्सिजनवर. म्हणजे आता फिनिलच का त्या ठिकाणी शिफ्ट होतो. सुरुवातीला आपण या ठिकाणी लिहून घेऊयात, हा फिनिल तुमचा, हा O, त्याच्यानंतर हा C, CH3, CH3. हा शिफ्ट झाल्याच्या नंतर याच्यावर प्लस चार्ज आला आणि आता हा कसा झालाय तुमचा टर्शरी, म्हणजेच या ठिकाणी हा कार्बोकॅटायन कसा असेल, स्टेबल असेल. मग आता या ठिकाणी ज्यावेळेस याच्यावर प्लस चार्ज येईल या कार्बनवर, मग नेक्स्ट स्टेप काय असेल याच्यामध्ये, तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होतं, जो काही तुमचा हा वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी रिमूव्ह झालेला आहे, हा काय करतो, या कार्बोकॅटायनवर अटॅक करतो. आणि कार्बोकॅटायनवर अटॅक केल्याच्या नंतर आता फॉर्मेशन कसं होतं बघा या ठिकाणी. या ठिकाणी हायड्रोजन ऑक्सिजनवर प्लस चार्ज झाला. मग हा ऑक्सिजन स्टेबल होण्यासाठी काय करतो,
या प्रोटॉनला रिमूव्ह करतो. या प्रोटॉनला रिमूव्ह केल्याच्या नंतर हा H+ झाला, निघून गेला. मग त्याच्यानंतर या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं नेक्स्ट स्टेपमध्ये पाहूयात. हा O, हा C, हा CH3, हा CH3O, हा H. मग या ऑक्सिजनवरचे लोन पेअर काय करतात, या कार्बन सोबत डबल बॉन्ड फॉर्म करतात. आणि या कार्बन सोबत डबल बॉन्ड फॉर्म करत असताना मग या ठिकाणी काय होतं, 5 बॉन्ड फॉर्म होतील का कार्बनवर, नाही. तर मग या ठिकाणी काय होतं, हा ज्यावेळेस याच्यासोबत बॉन्ड फॉर्म करतो डबल बॉन्ड, त्यावेळेस हा काय होतो, रिमूव्ह होतो. त्या ठिकाणी हा ऑक्सिजन काय करतो, याच्याकडला कार्बनकडला इलेक्ट्रॉन घेतो आणि बाहेर पडतो. आणि बाहेर पडत असताना हा पण प्रोटॉन काय करतो, तो सोबत घेऊन बाहेर पडतो. म्हणजे हा कार्बन कसा, हा ऑक्सिजन कसा होईल, स्टेबल होईल. कारण की यानं डबल बॉन्ड फॉर्म केल्यावर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल, तर फिनॉल प्लस CH3 C डबल बॉन्ड O CH3. बघा या ठिकाणी मी तुम्हाला कसं सांगितलंय, शॉर्टमध्ये सांगितलंय. आता हा जो काही ऑक्सिजन आहे याचे लोन पेअर काय होतात, ॲक्टिवेट होतात आणि या कार्बनसोबत काय करतात, पाय बॉन्ड फॉर्म करतात. आणि पाय बॉन्ड फॉर्म करत असताना डायरेक्टली पाय बॉन्ड फॉर्म होऊन 5 बॉन्ड फॉर्म होतील का कार्बनला, नाही. तर हा ऑक्सिजन काय करतो, स्वतःचा इलेक्ट्रॉन त्याचबरोबर या कार्बनचा इलेक्ट्रॉन घेऊन काय होतो, त्या ठिकाणाहून रिमूव्ह होतो. आणि जाता जाता काय करतो, या ऑक्सिजनला स्टेबल करण्यासाठी त्याचा हायड्रोजन घेऊन जातो. आणि त्या ठिकाणी काय होतं, फिनॉलचं फॉर्मेशन होतं. कशाचं, फिनॉलचं फॉर्मेशन होतं. आणि सेकंड प्रोडक्ट कोणता आहे, तर ॲसिटोन. चला तर बघा, सुरुवातीला या ठिकाणी आपण काय घेतलंय, क्युमिन. स्टार्टिंग मटेरियल कोण आहे, क्युमिन आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, आयसोप्रोपिल बेन्झीन. त्याची रिॲक्शन आपण O2 सोबत केली. O2 सोबत रिॲक्शन करत असताना त्या ठिकाणी सनलाईट यूज केली, म्हणजेच त्या ठिकाणी फ्री रॅडिकल मेकॅनिझम झाले. या ठिकाणी क्युमिन हायड्रो कशाचं फॉर्मेशन झालं, या ठिकाणी क्युमिन हायड्रो परऑक्साईडचं फॉर्मेशन झाले. त्याच्यावर ॲसिडिफिकेशन केले, म्हणजे ॲसिड हायड्रोलिसिस केले. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला, फिनिलचं रिअरेंजमेंट झालं. आणि फिनिलचं रिअरेंजमेंट झाल्याच्या नंतर परत कार्बोकॅटायन फॉर्म झाला. परत त्या कार्बोकॅटायनवर तुमच्या वॉटर मॉलिक्यूलनं अटॅक केला. या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूलचा अटॅक झाला. परत त्या वॉटर मॉलिक्यूलचं डिप्रोटोनेशन झालं. या ठिकाणी ॲसिटोन आणि फिनॉलचं फॉर्मेशन झालं. अशा पद्धतीने हे आपण प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन ही रिॲक्शन पाहिली, त्याचं मेकॅनिझम पाहिलं. चला तर मग नेक्स्ट रिॲक्शन पाहूत. व्हिडिओ पॉज करा आणि रिॲक्शनचं मेकॅनिझम लिहून घ्या. Next reaction, by decarboxylation, of salicylic acid. सॅलिसिलिक ॲसिडचं डिकार्बॉक्सिलेशन करायचं आपल्याला. कार्बॉक्सिलेशन आणि डिकार्बॉक्सिलेशन. कार्बॉक्सिलेशन म्हणजे काय, कार्बॉक्सिलिक ॲसिड फॉर्म करायचं. आणि डिकार्बॉक्सिलेशन म्हणजेच तर काय करायचं, त्याच्यापासून
त्या कंपाऊंडमधून कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा त्याचा आपण फंक्शनल ग्रुप जो आहे त्याला रिमूव्ह करणे म्हणतो. काय म्हणतो? डिकार्बोक्सिलेशन म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप रिमूव्ह करणे. चला तर मग पाहूया. सॅलिसायलिक ॲसिडचं फॉर्म्युला काय आहे? C6OH COH C डबल बॉन्ड OH. हा OH C डबल बॉन्ड OH किंवा डायरेक्ट C डबल बॉन्ड OH असं स्ट्रक्चर ॲज इट इज स्ट्रक्चर आहे. मग याचा आयुपीएसी नॉमेनक्लेचर काय असेल? 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड याची रिॲक्शन आपल्याला कशासोबत करायची? तर या रिॲक्शनमध्ये 2 मोल आपल्याला कशाचे घ्यावे लागतात? सोडियम ऑक्साईडचे. किती मोल? 2 मोल. या ठिकाणी आपण फर्स्ट मोल यूज करू सोडियम हायड्रॉक्साईड. मग या ठिकाणी हा सॅलिसायलिक ॲसिड आहे बघा, आणि या ठिकाणी आपण काय यूज केले? बेस यूज केलाय. म्हणजेच हा OH मायनस काय करेल? तर याचा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल. बरोबर आहे. मग या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं? साल्ट फॉर्म होतं. हा OH ॲज इट इज असेल, हा C डबल बॉन्ड O, हा O मायनस, आणि याच्यासोबत कोण येईल? Na प्लस, आणि याच्यामधून काय रिमूव्ह होईल? H2O. बघा, रिॲक्शन आणि मेकॅनिझम दोन्ही आपण एकत्र समजून घेतोय. बरोबर आहे. या ठिकाणी ॲसिड आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड, त्यालाच आपण काय म्हणतो? सॅलिसायलिक ॲसिड. बरोबर आहे. या ठिकाणी बेस यूज केलं. बेस काय करेल? प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल. ॲसिडचा प्रोटॉन काढला. परत आपण काय केलं या ठिकाणी? तर परत सोडियम हायड्रॉक्साईड यूज केलं. मग परत आपण सोडियम हायड्रॉक्साईड यूज केल्याच्या नंतर परत या ठिकाणी फॉर्मेशन काय होईल बघा? हा ग्रुप काय होईल? बाहेर पडेल. Na2CO3. किंवा याच्यासोबत दुसरा मोल यूज करताना आपण काय घेतो? लाईमस्टोन. काय घेतो? लाईमस्टोन, कॅल्शियम ऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ हीट. मग या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं? हा जो काही कंपाऊंड आहे तो काय होतो? बाहेर पडतो. आणि या ठिकाणी फॉर्मेशन काय होतं? मग तुमचं फिनॉल. मेन प्रोडक्ट कोण आहे? आपल्याला फॉर्म कोण करायचं? फिनॉल. हा OH, आणि बाय प्रोडक्ट सोडियम कार्बोनेट. या ठिकाणी फिनॉलचं फॉर्मेशन झालं आणि बाय प्रोडक्ट हा मिळाला आपल्याला. हे झालं बाय डिकार्बॉक्सिलेशन ऑफ सॅलिसायलिक ॲसिड. आता डिकार्बॉक्सिलेशन म्हणजेच काय लक्षात ठेवायला, किंवा तुमच्या लक्षात आलंच असेल, कार्बॉक्सिलिक ग्रुप. डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ कार्बॉक्सिलिक ग्रुप. त्यालाच आपण काय म्हणतो? डिकार्बॉक्सिलेशन. आणि याच्यामधले सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच इंडस्ट्रियल मेथड आपली राहिलेली आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? रॅचिंग प्रोसेस. इंडस्ट्रीमध्ये ती प्रोसेस खूप यूज केली जाते. चला तर मग व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या.
रॅचिंग प्रोसेस. या रॅचिंग प्रोसेसमध्ये स्टार्टिंग मटेरियल कोण असतं? आपलं क्लोरोबेन्झीन. कोण आहे? क्लोरोबेन्झीन. ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये होते? इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. वॉटरसोबत कोण असेल? कॉपर क्लोराईड. आणि फॉर्मेशन काय होतं तुमचं? फिनॉल प्लस HCl. आता या ठिकाणी लक्षात येतच असेल तुम्हाला H2O आहे. H2O काय करतो? तर Cl ला प्रोटॉन देतो आणि OH कुठे ॲड होतो? तुमच्या ॲरोमॅटिक रिंगवर, म्हणजेच या फिनिलवर. क्लोरोबेन्झीन. आणि फॉर्मेशन काय झालंय? फिनॉल आणि बायप्रोडक्ट कोण आहे? HCl. त्याचबरोबर या रिॲक्शनमध्ये दुसरे जे काही कॅटलिस्ट असतील हे कोणते यूज केले जातात? तर दुसऱ्या एका पद्धतीने अजून ही प्रोसेस केली जाते किंवा फिनॉलचं प्रिपरेशन केलं जातं. सिलिकॉन डायऑक्साईड आणि त्याचबरोबर CA3PO4 व्होल्टाईस 2 यांचा यूज करून फिनॉलचं प्रिपरेशन केलं जातं. यालाच आपण काय म्हणतो? रॅचिंग प्रोसेस. चला तर मग अशा पद्धतीने आपलं प्रिपरेशन ऑफ फिनॉल जेवढे काही मेथड होत्या त्या आपण पाहिल्या आहेत आज. तर नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ फिनॉल आणि ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल उद्याच्या लेक्चरमध्ये